ती बंधने सर्व त्यांची तुटली। ज्यावेळेस परमेश्वराला आपण डोक्यावर घेतो तेव्हा त्या आपली ते निघून जातात। त्या प्रकारे वसुदेवाचं त्याने डोक्यावर भगवंताला घेतलं तेव्हा त्याच्या जे काही कड्या होत्या किंवा जी बंधने होती हाताची पायाची बंधने ती कशामुळे निघून गेली तर त्या परमेश्वराला डोक्यावर घेतली। मग जर आपण परमार्थ केला तर आपल्या संसाराचा भार परमेश्वर घेऊ शकतो, म्हणजे आपले दोषही परमेश्वर काढू शकतो। म्हणजे आपण जर का आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं, परमेश्वर परमार्थ म्हणजे मुख्य डोक्यावर घेणे म्हणजे काय? आता डोक्यावर घेणं म्हणजे वसुदेवाने डोक्यावर घेतलं तर डोक्यावर घेणं म्हणजे तर परमार्थ हा मुख्य मानून संसार हा गौण मानला तर ते डोक्यावर घेणे। परमार्थ हा मुख्य आहे आपला, विषय काय विषय तो त्यांचा झाला आहे ना, म्हणजे परमार्थ मुख्य आणि संसार गौण मानला म्हणजे परमेश्वराला डोक्यावर घेणे। मग परमेश्वराला डोक्यावर घेतलं तेव्हा वसुदेवाची ती बंधने गळून गेली किंवा ते जे काही बंधने होती ती गळून गेली आणि मग तिथून वसुदेव आपल्या गोकुळाला निघाला। त्यावेळेस जसं गोकुळाष्टमीला तर पाऊस पडतोच आणि तसं पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस, पण जसं जसं नदीच्या यमुना नदीच्या तिथे आला तेव्हा पावसाचं प्रमाण वाढलं आणि यमुनेला पूर येऊ लागला। यमुनेच्या पुरामुळे भगवंताला जाणवलं की आता बाबांच्या नाकातोंडात पाणी जाईल, म्हणून देवाने आपला पाय काढला आणि ती यमुना नदीला आदेश दिला की ओसर। मग ती नदी ओसरते आणि त्या ओसरण्याचा नाग त्यावेळेस जेव्हा परमेश्वर वसुदेव जेव्हा यमुना नदीतून घेऊन जात होते तेव्हा त्याला छत्रछाया आपला म्हणजे शेषनाग येत होता। मग त्या शेषनागाच्या छायेने वसुदेवाला माहितीच नव्हते की भगवंत प्रत्यक्ष त्यांनी लीला केलेली आहे। मग त्यांनी ती यमुना नदी ओसरवली तेव्हा ती नदी ओलांडल्यावर त्या नदी पार केल्यावर त्यांनी ते परमेश्वराला गोकुळात आणलं आणि गोकुळात आणल्यावर माहीत झालं कधी सकाळी सगळ्यांची की नंदगर आनंद वयो जय कन्हैया लागली, कृष्णाचा जन्म चला नंदाला एवढ्या वर्षांनी बाळ झालं, या सगळ्या गोकुळ नगरीला आनंद झाला। म्हणजे आनंद त्यावेळेस मुख्य व्यक्ती म्हणजे नंदबाबा त्या गावचे मुख्य होते। नंदबाबा गावचे जसे आपल्या प्रत्येक गावात सरपंच असतो तसे प्रत्येकाला वाटत होतं की नंदबाबांना मूल व्हावं, नंदबाबांना मूल व्हावं। त्यासाठी गावातल्या लोकांनी एकादशी धरली होती की नंदबाबाला मूल व्हावं। मग त्यांना सर्वांना आनंद झाला की नंदबाबाला मूल झालं, म्हणून सगळ्यांची गर्दी बघायला झाली, सगळ्यांची गर्दी बघायला झाली। मग प्रत्येकाची लाईन लागली। आता बाबा आपण रात्री कसं पाळणा हलवायला सगळ्यांनी लाईन लावली तशी प्रत्येकाला कृष्णाला दर्शनाला लाईन लागली। मग त्यावेळेस ज्यावेळेस आता यशोदा आणि नंदबाबाला एवढा आनंद झाला तर त्यांनी आपली भांडारे त्यांच्याजवळ जे काही हे होते ते दागदागिने प्रत्येकाला देण्याची हे केली। आनंदाच्या भरात त्यांनी आपला म्हणजे दानधर्म केलं की आम्हाला तर प्रत्येकीला गवळणीला काय वाटत असतं की आम्हाला कृष्ण हातात मिळावा किंवा कृष्णाचा स्पर्श व्हावा, देवाचा म्हणजे कन्हैया तेव्हा काय असं देव आपण म्हणतो आता देव, पण देव त्यावेळेस गवळणींना त्याचा छंद लागला तर कन्हैया कन्हैया कानाला घेण्याची इच्छा गवळणींना झाली। मग भगवंताला वाटलं की ज्यावेळेस त्यांचं आधी रामलीलेमध्ये भगवंत एक म्हणजे हे होते म्हणजे एकच पत्नी, मग इथे सगळ्यांना अधिकार दिला सगळ्या गवळणींना की सगळ्यांना माझा परमात्म्याचा हा आनंद परमेश्वराचा आनंद सांगते, परमेश्वराचा परमार्थ लुटण्याचा आनंद। प्रत्येकीला ब्रह्मस्पर्श देवाचा स्पर्श झाला, प्रत्येकीच्या जेव्हा देवाचा स्पर्श होतो जेव्हा संतांचा संग होतो तेव्हा माणसाचा चित्त निर्मळ किंवा चित्त परिवर्तन होतं। तसं प्रत्येक गवळणीला स्पर्श झाल्यामुळे त्यांना कन्हैयाचा वेध लागला। त्या दर्शनाने त्यांना त्या म्हणाले म्हणजे की
कानाला बघायचंय, एवढ्या वर्षातून बाळ झालं म्हणून ते बघायला लागले. आणि त्यांना ब्रह्मस्पर्श, परमेश्वराचा स्पर्श झाल्यामुळे त्या ब्रह्मरूप झाल्या आणि त्यांना त्यांचा छंद लागला. तर मग त्यांच्या छंद सारख्या बघायला यायच्या. त्या काय करायच्या, काय ना काय कारणाने. आता एक सुखिया माळी होती, ती देवाला म्हणजे काय ना देवाला रोज म्हणजे देवाच्या नंदाच्या घराला प्रदक्षिणा द्यायची आणि ती फुलं घेऊन यायची. पण त्या सुखिया मालीला वाटायचं की देवाचा मला स्पर्श व्हावा किंवा कन्हैया मला कडेवर द्यावा. यशोदेला विनंती करायची की मला कन्हैयाला कडेवर दे. त्या सुखिया माळीचाही उद्धार केला. माहिती ना की तिच्या टोपलीमध्ये फुलांच्या ऐवजी हिरे म्हणजे धन देवाने निर्माण केलं. त्या प्रत्येक एक गवळणीचा उद्धार म्हणजे प्रत्येकीचा देवाने स्पर्श करून उद्धार केला. मग त्यावेळेस ज्यावेळेस भगवंताचा जन्म झाला तेव्हा भगवान महादेवाला वाटलं की आता आपण गोकुळात देवाचं दर्शन झालंय तर आपण तिथे दर्शनाला जायला पाहिजे. कोणाला इच्छा झाली? महादेवांनी गोकुळात येण्याचा आपण महादेव तसे तर येऊ शकत नाही म्हणून त्यांनी आपला वेश बदलून ते तिथे आले. आणि वेश बदलून आल्यावर यशोदा मातेला काय वाटते की कोणतरी बाबा आलाय, आता याच्याकडे मूल कसं करायचं. बाबा बाहेर येऊन बसले पण यशोदा बाळा कन्हैया झोपलाय म्हणून यशोदेने कारण सांगितलं. बाबांना काय सांगितलं की कन्हैया आमचा झोपलाय. तर आता कन्हैयाला पण भेटायचंय महादेवाला. हरिहराची भेट व्हायची, कन्हैयाला भेटायचं. आई खोटच बोलते की कन्हैया झोपलाय पण कन्हैया झोपलाय नसतो. मग ती कन्हैयाने रडायचं नाटक करतो, खोटं नाटक करतो. तेव्हा जोरात आपलं बाळ का रडते. आता यशोदा त्याला शांत करायचा प्रयत्न करते परंतु कन्हैया काय कुठल्या याच्याने त्याचं रडणं वेगळंच आहे, तेव्हा काय शांतच होत नाही. मग आता काय करायचं, आपण काय करतो, जास्त काहीतरी त्रास असल्यावर बाबाकडे नेतो तर तिला वाटलं आता या बाबाकडे न्यावा, काहीतरी उपाय सांगेला बाबा म्हणून त्या बाबाकडे नेला की बाबा काहीतरी उपाय सांगा, हा जास्त रडतो. मग तेव्हा हरिहराची भेट होते आणि म्हणजे महादेवांनाही त्यांचं दर्शन होते व कन्हैयाचं दर्शन होतं. त्यानंतर आपली मावशी जर आपल्या बाळंत झाल्यावर किंवा जन्माला आल्यावर मावशा येतात, काक्या येतात, माम्या म्हणजे बाळाला बघायच्या निमित्ताने अनेक पाहुणे येतात. मग आता यशोदेचा गावाची म्हणजे गावामध्ये त्यांचा एवढा मान सन्मान आणि गावामध्ये तर तिला काही लक्षातच नाही की माझी सख्खी बहीण आहे का चुलत बहीण आहे. ती बोलते मावशी, मी अगं तुझी बहीण आहे मी, पण ती बोलते बहीण म्हणजे सख्खी तर नाही, मी लांबची बहीण आहे म्हणजे मावस बहीण, मावशीची मावशी असं लांबचं नातं सांगायला लागले. मग तिला वाटलं चला बाबा मी त्याने बघायच्या निमित्ताने एवढ्या वर्षांनी मला बाळ झाले आणि बघायला आले, तिला एवढ्या प्रेमाने आले तर तिला पण चल आले मावशी तर तिला पूतना मावशी नाव तिचं पूतना मावशी. मग ती आली आणि बघायच्या निमित्ताने जेव्हा आली तिला बाळाला तिच्याजवळ दिलं तर ती पूतना मावशी तिने बाळाला ती बोलली मला सरबत आण. तिने यशोदेला आतमध्ये तिचा उद्देश वाईट होता म्हणून तिने यशोदेला आतमध्ये जाण्याचं काहीतरी कारण सांगितलं की मला जरा पाणी आण ग, माझी चहा ठेव ग, असं तिला काय काय सांगून तिला आतमध्ये पाठवलं. आणि मग तिने आपलं तिच्या कन्हैयाला दूध पाजायचं सुरुवात केली. मग दूध आता ती का दूध घेऊन आलेली नाही तर तिचा बेत वेगळाच होता. ती स्तनामध्ये विष घालून आलेली, विष भरून आलेली. मग त्या पूतना मावशीने या नात्या कारणाने मावशी म्हणून या नात्याने मावशी म्हणून आली ना म्हणून तिचाही उद्धार केला पाहिजे आणि तिला माझा स्पर्श झालाय म्हणून तिचाही उद्धार केला पाहिजे. परमेश्वराने तिच्यावरही कृपा केली आणि तिचे पंचप्राण ओढून घेतले आणि त्या पूतना मावशीला तिथे म्हणजे ती जेव्हा तिचं प्राण ओढत होते भगवंत तेव्हा तिचा जो शरीर आहे तो ती जो रूप धारण करून आलेला
आलेली तो तिने बदलून तिने म्हणजे तिचं शरीर म्हणजे आता पूर्ण गाव एवढं मोठं शरीर बनलं. मग त्या तिचं पंचप्राण ओढून घेतलं आणि ती मावशी